ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ या घोषणेनं ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य नागरिकांनी ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तब्बल 10,000 पोस्टकार्ड्स पाठवले आहेत. ईव्हीएममधील मतदान आकडेवारीवर अनेक निवडणुकांमध्ये तफावत आढळल्यानं लोकशाही प्रक्रियेवर संशय निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती अभियान राबवण्यात आलं. नागरिकांना पोस्टकार्डद्वारे राष्ट्रपतींकडे मतपत्रिकेच्या पुनर्स्थापनेसाठी मागणी करण्याचं आवाहन करण्यात आलं. डॉक्टर आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ते म्हणाले, ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं आम्हाला वाटतंय. मतदानाची आकडेवारी 52% तासाभरात 68% कशी पोहोचली? अशा विसंगती लोकशाहीसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी केली आहे. या आंदोलनात सुहास देसाई, प्रकाश पाटील, सुजाताताई घाग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. लोकशाहीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये 0.0.1 जरी असेल तरी तुम्हाला मतदानाची प्रक्रिया बदलावी लागेल. कारण का जगातली लोकशाही टिकवण्यासाठी त्या प्रक्रिया पारदर्शक असणं ही गरज आहे. आता ह्या प्रक्रियेबद्दलच लोकांच्या मनात शंका आहेत. आमच्या तर आहेत, पण लोक पण बोलायला लागले. ट्रान्सपरन्सी ठेवा ना. तुम्ही म्हणता ना की मतदान बरोबर झालंय, त्या वरती सह्या केलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मोजा. टोटल पण निवडणूक आयोगाने तोंड उघडलं पाहिजे की 13% मतं वाढली कशी. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 1/4 मत एका तासात वाढतात. ते 8-9 तासामध्ये 3/4 आणि एका तासामध्ये 1/4. 13% मतदानात वाढ होते, ही कशी शक्य आहे? तुम्ही जे 17C फॉर्म दिलेत आणि मतांची बेरीज जुळतच नाहीये. 17C फॉर्म दिवसभर कशाला त्या एजंटला बसवून ठेवता? प्रक्रियेमधलं काहीच जुळत नसेल तर त्याचं तरी उत्तर द्या ना बाहेर येऊन. निवडणूक आयोगाने बाहेर यावं, उत्तर द्यावं.